नमो भगवते वासुदेवाय। ओम 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 नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। बहुते धर्मांचा शेवट नरदेह सापडे अवघड येथे वर्तावे चौकट नीती न्याय बंद करावा नेमक पाहावा कर्माचा विवेक येणे करता उभय लोक संतुष्ट होती शतवर्षे वय नेमिले अंधबाळपण नेडता गेले तारुण्यावगे वेसरे विषयांकडे वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग आता भगवंताचा योग कोणे वेळे राधिक दैवी वधूवतीचा अन्नवस्त्री देह ममता नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला लोक मरमरो जाती पडले दिले प्रतिदी जाणत निश्चिते काय मानिले अभिग्रहाशी लागला आणि सावकाशी निघेला तो कैसा म्हणावा मरा आत्महत्याला पुण्यमार्ग अवघा बुडाला पापसंग्रह उदंड झाला यज्ञातनीचा धोरा कठीण आहे तरी आता करावे बहुत विवेके वर्तावे इहलोक परत्र साधावे तोहीकडे आळसाचे फळ रोकडे जांभया देऊन निद्रा पडे सुख म्हणून आवडे आळसी लोका साक्षे बघिता कटती परंतु पुढे सुखाडती काती जेविती सुखी होती यज्ञ करून आळस उदास नागवणा आळस प्रयत्न बुडवणा आळस करंटपणाच्या गुणा प्रकट होती म्हणून आळस नसावा तरीच पाहिजे वैभवा अरत्री परत्री जीवा समाधान प्रयत्न करावा तो गुण हेच ऐका निरूपण सावध करून अंतःकरण विषयक प्रातःकाळी उठावे काही पाठांतर करावे यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी मग दिशेकडे जावे हे कोणातील नवे ठावे शौच आत्मन करावे निर्मळ जळे मुखमार्जन प्रातस्नान संध्या तर्पण देवतार्चन पुढे वैश्वदेव उपासन येता सांग काही फळाहार घ्यावा मग संसार धंदा करावा सुशब्दे राजी राखावा सकळ लोक ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार दुश्चितपणे तरी पोर वेढारावी सुखे ढके विसरे सांडी आठवण झाली या चरफडी दुश्चित आळसाची रोकडी क्वचित पहा या कारणे सावधान एकाग्र असावे मन तरी मग देवीचा भोजन गोडा वाटे पुढे भोजन झाली यावरी काही वाची चर्चा करी एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ शहाणा होतो नाही तरी मूर्खती राहतो लोक खाती आपण पाहतो दैन्यमान ऐक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊन नेली एक क्षण प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे काही मिळवी मग जेवी गुंतल्या लोकास उगवी शरीर कारणे लावी काहीतरी काही धर्मचर्चा पुराण हरिकथा निरूपण वाया जाऊन निरीक्षण दोहीकडे सर्व सावध त्यास कैसा असेल खेद विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा आहे चितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण महावाक्याचे विवरण करिता सुटे कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान परमार्थाचे ते साधन त्याचे ऐकत जावे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तृतीयः श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ।
अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् योगक्षेमं वहाम्यहम् योगक्षेमं वहाम्यहम् श्रीगणेशाय नमो नमः अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इन्द्रेणान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया कविता महापुण्यराशि नमस्कार मागा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री राजा ठिकाणी मनराय मागे राजा ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तकला ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाहिलो कुठली कमरला परम पूज्य श्री ब्रह्मचैतन्य स्वामी गोंदवलेकर महाराज की जय श्री राम। प्रपंच हे साधन आणि परमार्थ हे साध्य। मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी। मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया, मग रामाचे गुण अंगी येतील। आपण प्रपंचाकरिता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंताकरता जगावे। प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे। प्रपंच कोणाला सुटला आहे, पण साधू त्याचा सदुपयोग करतात, आम्ही तसा करत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही। जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्यजन्म, संत समागम आणि मुमुक्षत्व।